नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे पार्शियल फ्रॅक्शनचा. प्रॉब्लेम असा दिला आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स x² + 1 डिवायडेड बाय x³ + 1. प्रॉब्लेम दिसताना सिंपल दिसतोय, पण जरा ताण देणारा प्रॉब्लेम आहे. तर पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरला न्यूमरेटर काय ऑब्झर्व करायची गरज नाही. डिनॉमिनेटरला काय दिसतंय आपल्याला, x³ + 1 असं दिसतंय. म्हणजे a³ + b³ 1चा क्यूब असं पण लिहू शकतो आपण. a³ + b³ असं दिसतंय. तर याचे आपण फॅक्टर कसे पाडतो, a³ + b³ याचे फॅक्टर असे पण पाडू शकतो, a + b * a² - ab + b². असे दोन फॅक्टर या क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपण पाडू शकतो. क्युबिक इक्वेशन आहे, त्याचा आपण असं एक लिनियर फॅक्टर आणि एक क्वाड्रेटिक फॅक्टर असं फॅक्टर्स पाडू शकतो. याचे परत फॅक्टर पाडू शकत नाही. तर हे जे क्युबिक इक्वेशन आहे ते आपण या फॉर्ममध्ये लिहूया. म्हणजे इथं काय, a च्या जागेवर x आहे x³ प्लस b च्या जागेवर आहे 1 1चा क्यूब इज इक्वल टू, हे काय होणार, a x आहे प्लस b आहे 1 इंटू x² मायनस a इंटू b म्हणजे x इंटू 1 काय होणार x आणि प्लस b काय आहे b² म्हणजे 1चा स्क्वेअर 1. म्हणजे हे इक्वेशन आलं या इक्वेशनच्या जागेवर, ते आपण तिथं लिहू शकतो. म्हणजेच x² + 1 डिवायडेड बाय x³ + 1 च्या जागेवर x + 1 इंटू x² - x + 1 हे इज इक्वल टू. आता बघा, हा फॅक्टर आहे क्वाड्रेटिक फॅक्टर. एक क्वाड्रेटिक फॅक्टर आहे आणि एक लिनियर फॅक्टर डिनॉमिनेटरला आहे. त्यामुळं हे कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, लिनियर अँड क्वाड्रेटिक फॅक्टर्स डिनॉमिनेटरला आहेत त्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. तो कसा सॉल्व करायचा, 3 कॉन्स्टंट असणार, एक कॉन्स्टंट घ्यायचा डिवायडेड बाय त्याच्याखाली लिनियर फॅक्टर x + 1 प्लस क्वाड्रेटिकसाठी 2 कॉन्स्टंट bx + c डिवायडेड बाय क्वाड्रेटिक फॅक्टर x² + x² - x + 1. आता यातलं आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. कशा करायच्या, LCM काढायचा, a ला या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं, bx + c ला या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. इकडची बाजू आहे तशीच, x² + 1 डिवायडेड बाय x + 1 इंटू x² - x + 1 इज इक्वल टू a इंटू इकडचा डिनॉमिनेटर x² - x + 1 प्लस हे bx + c ला ब्रॅकेट घालायचा इंटू हे x + 1 आणि डिवायडेड बाय खाली डिनॉमिनेटरला दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x + 1 इंटू x² - x + 1. दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळं कॅन्सल. राहिलं फक्त न्यूमरेटर x² + 1 इज इक्वल टू a इंटू x² - x + 1 प्लस bx + c ब्रॅकेटमध्ये इंटू x + 1. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता यामध्ये a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. पहिल्यांदा a ची व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी हे 0 झालं पाहिजे. मग हे 0 कधी होईल, हे 0 पुट केलं की 0 इंटू ब्रॅकेट 0 होईल. म्हणजे x + 1 सरळ 0 पुट करून टाका. पुट x + 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल, हे +1 इकडे आले की -1. या दोन व्हॅल्यू इथं पुट करायच्यात. एक्सच्या जागेवर -1 1चा स्क्वेअर प्लस 1 प्लस हे 1 इज इक्वल टू a इंटू -1चा स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्सच्या जागेवर -1 मायनस -1 म्हणजे मायनस प्लस 1 होणार आणि प्लस हे 1 प्लस b x + c आहे बरोबर. आता x + 1 काय 0 पुट केलं आहे आपण, त्यामुळे हे 0 होईल. 0 इंटू हा ब्रॅकेट पूर्ण 0 होईल, त्यामुळे पुढचं लिहित नाही मी. हे सॉल्व करूया. 1 + 1 2 येणार इज इक्वल टू a इंटू 1 + 1 2 2 + 1 3 3 इकडे डिवाइड होईल म्हणजे a इज इक्वल टू काय 2/3. राईट, a इज इक्वल 2/3. आता b साठी सरळ x इज इक्वल टू 0 पुट करायचं. पुट x इज इक्वल टू 0 आणि a इज इक्वल टू 2/3 म्हणजे b 0 होईल आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल पहिल्यांदा. मग या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागेवर 0 पुट करूया. 0चा स्क्वेअर 0 प्लस 1 0 + 1 1 इज इक्वल टू a च्या जागेवर 2/3
इंटू एक्स 0 आहे, 0चा स्क्वेअर 0 मायनस 0, 0 मायनस 0 0 प्लस 1, 0 प्लस 1 1 प्लस बी एक्स प्लस सी, बी इंटू एक्स, बी इंटू 0 0 होणार प्लस सी, 0 प्लस सी फक्त सी राहणार आणि इंटू एक्स काय 0, 0 प्लस 1 1. हे सॉल्व करायचं फक्त. 1 इज इक्वल टू 2/3 इंटू 1 2/3च राहणार प्लस सी इंटू 1 सीच राहणार. म्हणजे सी इज इक्वल टू काय 1 मायनस 2/3. इकडे लिहितो मी, सी इज इक्वल टू 1 मायनस 2/3. बघा 2/3 पलीकडे घेतलं की 1 मायनस 2/3 ते मी इकडे लिहिले. सो सी इज इक्वल टू, याचा LCM काढायचा तर 3ने इकडे मल्टिप्लाय, 3 मायनस 2 डिवायडेड बाय सगळ्याला 3. सी इज इक्वल टू 3 मायनस 2 काय येणार 1 डिवायडेड बाय 3, म्हणजे सी आलं 1/3. आता बी काढायचे आपल्याला, त्यासाठी एक्सच्या जागेवर 1 पुट करायचं, एक्सच्या जागेवर 1 पुट करायचं आणि ए आणि सीच्या व्हॅल्यू टाकायच्या म्हणजे मिळते आपल्याला. सो पुट एक्स इज इक्वल टू 1 आणि एच्या जागेवर 2/3 टाकायचं आहे आणि सीच्या जागेवर 1/3 टाकायचं. काय येते बघूया या इक्वेशनमध्ये. एक्सच्या जागेवर 1, सो 1चा स्क्वेअर 1 येणार प्लस 1, 1 प्लस 1 इज इक्वल टू एच्या जागेवर 2/3, एच्या जागेवर 2/3. तर 1चा स्क्वेअर 1 मायनस 1, 1 मायनस 1 0 प्लस 1, 0 प्लस 1 1 प्लस ब्रॅकेटमध्ये बी इंटू 1 बीच येणार प्लस सी, सीची व्हॅल्यू आहे 1/3 आणि इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स काय आहे 1, 1 प्लस 1 2. राईट. आता हे सॉल्व करूया. 1 प्लस 1 2, 2/3 इंटू 1 2/3 प्लस आता या 2नं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय दोन्हीला, 2 इंटू बी 2b प्लस 2 इंटू 1/3 म्हणजे 2/3. आता 2/3 प्लस 2/3 काय येणार 4/3. 2 इज इक्वल टू 2 प्लस 2 काय होणार 4 डिवायडेड बाय दोन्हीला कॉमन डिनॉमिनेटर 4/3 प्लस 2b. आता 2b इज इक्वल टू काय येईल 4/3 इकडे मायनस होईल म्हणजे 2b इज इक्वल टू काय येणार 2b इज इक्वल टू 2 मायनस 4/3 इज इक्वल टू, याचा LCM आता 3ने इकडे मल्टिप्लाय करायचं, 3 इंटू 2 6 मायनस हे 4 आणि डिवायडेड बाय दोन्हीला 3. सो 2b इज इक्वल टू काय येईल हे 6 मायनस 4, 6 मायनस 4 2 येणार डिवायडेड बाय 3. हे 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे काय होईल 2b इज इक्वल b इज इक्वल टू 2 इकडे डिवाइड म्हणजे 2/3 इंटू 2, 2ला 2 गेलं म्हणजे काय राहिलं 1/3. सो b इज इक्वल टू काय आलं 1/3. अशा पद्धतीनं 3 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. ए ची व्हॅल्यू 2/3, बी ची 1/3 आणि सी ची 1/3. या तिन्ही व्हॅल्यू इथं पुट करायच्या. सो आन्सर काय येईल x² प्लस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला डायरेक्ट हे लिहिलं तरी चालतं x³ प्लस 1 इज इक्वल टू एच्या जागेवर एची व्हॅल्यू 2/3 डिवायडेड बाय लिनियर फॅक्टर x प्लस 1 प्लस बीच्या जागेवर 1/3 इंटू एक्स आहे त्याला प्लस सीची व्हॅल्यू आहे 1/3 आणि डिवायडेड बाय त्याला क्वाड्रेटिक फॅक्टर x² मायनस x प्लस 1. सो असा आपल्याला कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिला होता, त्याचा आपण सिम्पल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, गरज असेल त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओ लेक्चरची तुम्हाला लिंक मिळत जाईल. थँक्यू.